माझं तुम्हाला खोटं वाटेल, माझं महिन्याचा खर्च फक्त 50 रुपये होता आणि माझं मार्गदर्शन युट्यूब लवकरात लवकर नोकरीला लागायचं होतं, कारण की घरच्यांना सपोर्ट करायचा होता. मला विश्वासच बसत नव्हतं मी खरंच पास झालोय असं. मी डायरेक्ट जागेवरच नाचायला लागलो आणि आईला म्हटलं मी पास झालो. खरं म्हणजे मला ते बदला घ्यायचं होतं. नमस्कार, मी तुमचा सौरभ आणि तुम्ही आहात जनतेची व्यासपीठ या मराठी पॉडकास्ट मध्ये. स्पर्धेचा प्रवास या मालिकेमधील आजचे पाहुणे आपले श्री नवनाथ उत्तम आहेत, ज्यांची यशोगाथा आपण या कार्यक्रमामध्ये आज सर्वांसमोर मांडणार आहोत. एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती, ज्याच्या घरामध्ये त्यांचा एकुलता एक 6 बहिणी, त्याच्यानंतर घरची बेताची परिस्थिती, शेती थोडीशी असल्या कारणाने शेतमजुरी करून घराचा उदरनिर्वाह करत होते. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात एक अनुचित प्रकार घडला. एका अंधश्रद्धेच्या याच्यामध्ये पडून लोकांनी असा वाळी टाकण्याचा जो प्रकार म्हणतो आपण, त्या प्रकारे त्या परिवाराला त्या गावातून, त्याच्या नातेवाईकातून त्यांना ते ट्रीट केलं गेलं. तसं या सर्व गोष्टींमधून, या डिप्रेशन मधून स्वतःला सावरत त्याच्या आई वडिलांनी सर्व मुलींची लग्न केली. त्याच्यानंतर जे नवनाथ आहेर आहेत यांचं शिक्षण नाशिक सारख्या ठिकाणी त्यांनी पूर्ण केलं. एक वेल एज्युकेटेड केलं त्यांना. आणि त्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या या प्रवाहात येऊन नवनाथ यांनी जे यश संपादन केलं. आजच्या एपिसोडमध्ये आपण त्यांची पूर्ण ही जी यशोगाथा आहे ती ऐकणार आहोत. तर चला सुरू करू आजच्या या मालिकेला. आजच्या भागात आज बोलू आपण नवनाथ उत्तम सर यांच्याशी. नमस्कार सर. नमस्कार सर, आपल्या मराठी पॉडकास्ट होते तुमचं खूप स्वागत आहे. आपण या पॉडकास्ट मध्ये तुमची जी यशोगाथा आहे ती आपण प्रेक्षकांसमोर मांडणार आहे. तर सर, सुरुवातीला तुमच्याबद्दल तुमची थोडीशी ओळख करून द्या प्रेक्षकांना. माझे नाव नवनाथ उत्तम आहेर. मी नांदगाव तालुका आणि माझं गाव मांडवड नाशिक जिल्ह्यामध्येच येतं. आणि माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झालं, गावातच, माझ्या स्वतःच्या गावातच. आणि माध्यमिक शाळा आमची पण आमच्या गावातच, म्हणजे माझं 10वी पर्यंतचं सगळं शिक्षण आमच्या गावातच झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर मी 11वी-12वी नाशिकला आलो KTHM कॉलेजला. आणि KTHM कॉलेज नंतर मी डिग्री केली. डिग्री म्हणजे BSc कम्प्युटर सायन्स, म्हणजे आपण त्याला BCS म्हणतो. BCS KK वाघ कॉलेजला आपल्या नाशिक सरस्वती नगरला आहे, तर तिथे केलं. तुम्ही म्हटले की तुमचं बालपण सगळं गावातच गेलं आणि शिक्षण पण तिकडेच झालेलं होतं. घरात कोण कोण आहे तुमच्या? तसं म्हणजे सध्या आत्ताच्या घडीला माझ्या घरात माझे आई वडील आणि मीच आहे. आणि माझ्या आई वडिलांना एकूण 7 अपत्य, म्हणजे माझ्यापेक्षा 6 बहिणी मोठ्या आहे माझ्या, आणि मी 7वा लाडाचा. आणि त्यात म्हणजे माझ्या सगळ्या बहिणींचे लग्न झालेले आहेत. माझी मोठी बहीण 42 वर्षांची आहे. आणि आता म्हणजे आमचं एवढं 10-15 वर्षांचा डिफरन्स आहे माझ्या मोठ्या बहिणीत आणि माझ्यात. तुझ्यामध्ये बरं, म्हणजे तू म्हणतो की एवढा मोठं कुटुंब तुमचं. हो. तर मग उदरनिर्वाहासाठी तुम्ही काय करता? आमची शेती आहे, म्हणजे आम्ही 2 ते 3 एकर शेती करतो, त्याच्यावरच आमचं शेती. आणि मेन आमचं उदरनिर्वाहाचा स्रोत म्हणजे मजुरी. आम्ही पहिल्यापासून मजुरीच करतो, म्हणजे आमची स्वतःची शेती हँडल करून मजुरी, दुसऱ्यांची इथं मजुरीला जातो. हो, शेतमजुरी. बरं, तुझं गावातलं शिक्षण म्हटलं 4थी पर्यंत, त्याच्यानंतर तू माध्यमिकचं पण तुझं गावातच झालं? हो, माध्यमिक गावातच झालं. तू अभ्यासामध्ये कसा होता, म्हणजे ऍव्हरेज होतास की हुशार होता आधीपासून? नाही, म्हणजे मी तसं म्हणायला गेलं तर 10वी पर्यंत मी हुशार होतो. हुशार म्हणजे टॉप यायचो मी. पहिले 1-2च यायचो. पण ते मराठी मीडियम होतं. आपण मराठी मीडियम कसं, मराठी आपण पाठांतर करून वगैरे, आणि शिक्षक वगैरे चांगले राहतात, तर आपण समजून आपण यायचं. मला चांगले मार्क, म्हणजे 1 किंवा 2 नंबर यायचं. माझा 10वीला 1 नंबर आलेला होता. 10वीला मला 85% होते. बोर्ड कुठं होतं तुझं? बोर्ड कुठं होतं? माझं बोर्ड आपलं नाशिक बोर्डच होतं. आणि आमच्या तालुक्याच्या ठिकाणी आमचे पेपर राहायचे, बोर्डाचे पेपर. असं माध्यमिकचं शिक्षण होतं तुझं गावातच चालू होतं म्हटल्यानंतर, आता गावातल्या पोरांचा तो एक एज असतो, म्हणजे बॉस असतात पोरं आपल्या गावात जर शाळा असली म्हटल्यानंतर. तर मग असा काही एखादा किस्सा आहे तुझ्याकडे सांगायसारखा की तो तू सांगू शकशील बॉस? म्हणजे किस्सा म्हणजे माझं बालपण म्हणजे एवढ्या याच्यात गेलंय, म्हणजे मी 2री-3री पासून मला आठवतं. दुसरी म्हणजे मला असं बालपण जगण्याचं टाइमच भेटलं नाही. म्हणजे मी 2री-3रीला होतो तेव्हापासूनच मला आठवत आहे की मी मजुरी करायला आईसोबत, म्हणजे ते बायांची टोळी राहते कांदे लावायला, निंदायला, खुरपायला. मी 2री-3रीला होतो तेव्हापासूनच टोळीमध्ये कांदे लावायला वगैरे जायचो. म्हणजे त्याच्यामुळे असं बालपण जगायला वेळच भेटला नाही असं म्हणता येईल. मग ते पार मी मजुरी म्हणजे आता 2021-22 पर्यंत, म्हणजे या अभ्यासाला यायच्या आधी पर्यंत मी
मजुरीच केली पूर्ण दुसऱ्यांच्या. शिक्षण आणि या शिक्षण, दोन्ही गोष्टी हा. बरोबर चालू होतं. आणि असं तुम्ही म्हटले की एक गावात बॉस म्हणून हुशार होतो. मग शाळेत ज्या बी काही क्रीडा स्पर्धा वगैरे राहायच्या त्याच्यात म्हणजे मी कॅप्टन राहायचो. बरोबर. म्हणजे काही म्हणजे असं मला स्पोर्ट्स येऊ अगर न येऊ पण मी कॅप्टन राहायचो. म्हणजे हुशार होतो त्याच्यामुळे थोडीशी दादागिरी वगैरे करायचो. त्याच्यामुळे असताना सांगायचं मी कॅप्टन. क्रिकेटची जरी मॅच अशी असली. एखादी गोष्ट हा. सांग माध्यमिक मध्ये म्हणजे शाळा चालू असतानाची की हम्म. की तुला खूप आठवते ती गोष्ट, म्हणजे तुझ्यावर तिचा खूप चांगला इम्पॅक्ट पडला. तर म्हणजे माझी शाळेत असतानाची एक म्हणजे माझ्या आयुष्याला टर्निंग पॉईंट देणारी एक घटना घडली. म्हणजे टर्निंग पॉईंट म्हणजे माझ्या स्पर्धा परीक्षेकडे आणण्याचं एक ती घटना होती. म्हणजे मी शाळेत 8वी 9वीला असतानाच तेव्हा घडलेली. म्हणजे म्हणजे माझे वडिलांचे 3 भाऊ होते. तर त्यांच्यापैकी जे आमचे लहान काकू होती तर ती घुमायला लागली. म्हणजे जे आपण देवाच्या पुढे मंदिरात ओके, जाऊन ओके. वगैरे हा, हा. घुमतात ना, तर मग ते घुमायला लागले. तर ते वैद्याकडे जातात वगैरे जातात. मग ते जेव्हा देवाच्या दरबारात घुमायचे ना, तर तेव्हा त्यांनी आमच्या वडिलांच्या याच्यावर हे घेतलं, ऑब्जेक्शन घेतलं का तुम्ही आम्हाला बाहेरचं करून दिलंय असं. ओके. मग ते पूर्ण आमच्या नातेवाईकांमध्ये पूर्ण गावात वगैरे त्यांनी सगळं सांगून दिलं नाही का, यांनी आम्हाला केलंय, हे बाहेरचे जादूटोणा करतात वगैरे, बाहेर जातात शिकायला गेलेत, त्यांनी करून दिलं. म्हणजे आमच्या जेवढी पण नातेवाईक आहे, बदनामी करायला. वडिलांकडचे नातेवाईक असो किंवा गावातले आमचा समाज असो, पूर्ण समाजातले म्हणजे आम्हाला डायरेक्ट वाळीत टाकून वाळीत दिला. टाकल्याचं. हा, वाळीत म्हणजे जसं बहिष्कार टाकतो ना आपण. म्हणजे आम्ही मजुरीला बी जायचो ना बाहेरमध्ये, आमची भाजी डब्यातली भाजी कोणी घेत नव्हतं डायरेक्ट. म्हणजे एवढं बी आम्हाला वाटतं. आमच्या गल्लीतून जर जायचं, आमच्या घराकडून असे लांबून जायचे. आमच्या डब्यातलं कोणी खात नव्हतं, आमच्याशी कोणी बोलत नव्हतं असं. म्हणजे त्या घटना आणि त्या एवढी घटना घडल्यानंतर मग आम्ही आमच्या पाठीमागे कोणाचं असं हे नव्हतं, पाठिंबा नव्हता. तर मग नांदगावचे पत्रकार होते कोणीतरी, माझ्या वडिलांनी त्यांना एवढी गोष्ट सांगितली, असे असं आमच्यावर हे घेत आहेत, ऑब्जेक्शन घेत आहेत, आमची बदनामी करतात, पूर्ण नातेवाईक वगैरे कोणी आमच्याशी येत नाही वगैरे. तर म्हणजे आमच्या त्याच्यानंतर माझ्या 3 बहिणींचे लग्न झाले. माझ्या 3ही बहिणींच्या लग्नात आमचे कोणीच भाऊबंद वगैरे कोणीच नव्हते. एक पण नाही, कोणीच नाही, आलेच नाही. विशेष गोष्ट वाटते की या युगात सुद्धा अशा गोष्टी घडतात. हो, अंधश्रद्धा. मग आम्ही केस केली म्हणजे अंधश्रद्धेचे नुसार. ते पोलीस स्टेशन मध्ये गेलो आम्ही. माझ्या वडिलांनी म्हणजे म्हणजे नाबालिक होतं, म्हणजे मला कळत नव्हतं. माझे वडील गेले, पण मग त्यांच्याकडे जास्त पाठिंबा होता, भाऊबंद वगैरे सगळे त्यांच्याकडून होते. तर त्यांनी ती केस तिथंच दाबून दिली. एक मिनिट, मी तुला असं विचारतो की जेव्हा तुम्ही पोलीस स्टेशनला गेले या गोष्टीला, जो तुम्हाला त्रास होत होता, हो, मला वाटतं की तू म्हणतोय की 3 बहिणींचे लग्न झाल्यानंतर तुम्ही हे पाऊल उचललं की आपण पोलीस स्टेशनला वगैरे जाऊन कंप्लेंट केली पाहिजे. जेव्हा तुम्ही पोलीस स्टेशनला गेले, आता तू तर म्हणतो की तू लहान होता बॉस, पण मग वडिलांकडनं ऐकले असेल तू या गोष्टी, तर तिथून रिस्पॉन्स कसा होता तुला तेव्हा? म्हणजे आम्ही जेव्हा पोलीस स्टेशनला गेलो ना, का आम्हाला असे मारायचे धमक्या, म्हणजे त्यांचे नातेवाईक होते ते आम्हाला मारायचे धमक्या द्यायचे, तुम्हाला संपून टाकू, राहू देणार नाही गावात वगैरे असं. मग आम्ही पोलिसांकडे तक्रार केली वगैरे. तर त्यांचं पाठिंबा जास्त होतं. त्यांनी पोलिसांना काय असेल ते देऊन आमची केस तिथं दाबून दिली. म्हणजे आमची सुनावणी होती. माझे वडील गेले, एकटेच होते आमच्या बाजूने माझे वडील, आणि त्यांच्या बाजूने जवळपास आमचा समाज पूर्ण, आमची म्हणजे माझी स्वतःची आजी, म्हणजे वडिलांची आई, ती सुद्धा साक्षी द्यायला गेली माझ्या वडिलांविरुद्ध. हा, यांनी खरंच केलंय माझ्या सुनेला, घरातूनच माझ्या सुनेला खरंच केलंय, हा तो खरंच पापी आहे वगैरे असं काही. मग त्यांनी म्हणजे ते, आणि त्यांचं ऐकून पोलिसांनी उलट, म्हणजे आम्ही केस केले, पोलिसांनीच आम्हाला, माझ्या वडिलांना दमदाटी दिली, काय रे असं करतो का, तसं करतो का, नीट नाही राहत आहेत का, असं वगैरे. मग ती घटना घडून ते म्हणजे बघून माझ्या मनात एक म्हणजे अधिकारी होण्याची काहीतरी, यार आपण काहीतरी करायला पाहिजे नाही का, समाजात आपल्याला किंमत नाही, सध्या कोणी विचारत नाही, बोलत नाही. तर म्हणजे आपल्याला एक अधिकारी कसं, म्हणजे एक गरीबाला न्याय देण्यासाठी आपण काहीतरी बनायला पाहिजे. असलं म्हटल्यानंतर आपल्याला गरिबांचं किंवा ज्यांना प्रॉब्लेम त्यांचा आपण घेऊ शकतो. तुम्हाला तुमचं ऐकून घेतला गेला नाही, हो, दाबण्यात आल्या, ते तिथे दाबलं. म्हणजे आपण जर झालो अधिकारी वगैरे, तर मग आपण गरिबांचं ऐकून घेऊ शकतो, ज्यांच्या पाठीमागे कोणी नाहीये वगैरे, आपण त्यांना न्याय देऊ शकतो. मग तिथूनच मला प्रेरणा भेटली. म्हणजे ते माझं आयुष्याचा टर्निंग पॉईंट होता. मी 8वी 9वीला असेल तेव्हा, म्हणजे तेव्हापासूनच मला एक काहीतरी एक अधिकारी किंवा PSI बनण्याचं माझं स्वप्नच मी उरी बाळगलं, आणि तेव्हापासून मी माझी वाटचाल चालू केली होती. खूप विचित्र दिवस असतील नवनाथ ते, कारण आपण फक्त ज्ञानेश्वरांना आपण म्हणतो की ज्ञानेश्वर त्यांच्या 5 पांडवांना वाळीत टाकलं होतं, त्याच्यानंतर मी ऐकतो की तो काळ वेगळा होता. आणि जर या काळात पण अशा गोष्टी होत असतील तर खूप दुर्दैव आहे आपल्या समाजाचं की या गोष्टी अशा
घडतायत. नवनाथ, याच गोष्टीचं थोडस हे करून विचारतो मी तुला, की लहान असताना तुला या गोष्टींचा काय त्रास झाला, की ही जी इन्सिडेंट झालेला होता, तर याचा तुझ्यावर काय परिणाम होता? म्हणजे माझ्यावर परिणाम म्हणजे असं झाला की आमच्या सगळ्या गावात माहित झालं होतं का असे यांचे वडील असे करतात, हे करतात. म्हणजे माझे वर्गातले जे मित्र बी होते ना काही, ते माझ्या जवळ बसत बी नव्हते, बोलत बी नव्हते. म्हणजे त्यांच्या आई वडिलांनी सांगितलं असेल ना का त्यांच्या घरी जायचं नाही, त्यांच्याशी बोलायचं नाही, ते असं करतात सगळं. म्हणजे असं म्हणजे शाळेत असताना बी असं हे व्हायचं, अरे आपल्याशी कोणी बोलत नाही, एकटंच राहिलं. मग म्हणजे मला आहे ना, मग मी मुलं वगैरे नाही राहत ना, मग मी शनिवार रविवारी बी आईसोबतच कामाला, कांदे लावायला, मका सोंगायला, कापूस वेचायला वगैरे असंच. मग आई म्हणजे आम्हाला नंतर नंतर तर टोळी सुद्धा आम्हाला कामाला घेणार टोळीमध्ये. मग आम्ही आई आणि मी स्वतः एकटेच कामाला जायचो. आणि म्हणजे आम्ही दिवसभर शेतात बी रडायचो, काही दिवस आले बा आपल्याकडे. म्हणजे बरोबर आहे की तुला बाकीच्यांचा याच्यापेक्षा तुला घरचाच हे होतं, आसरा होता, की घरच्यांबरोबरच तुम्ही, बस तुमचं घरच असं होतं की तुमच्यातच बोलू शकतो, बाहेर बोलायला बाकी पण जागा. कोणालाच बोलू शकत नव्हतं. म्हणजे आम्हाला दुसरा कोणाचाच पाठिंबा नव्हता. पूर्ण गाव त्यांच्याकडनं आम्ही म्हणजे एक बहिष्कार टाकण्यासारखं, वाईट टाकल्यासारखंच झालेलं होतं. म्हणजे खूप भयानक गोष्ट आहे ही, की आपण कोणत्या युगात वावरतोय आणि त्या युगात जर अशा गोष्टी होत असतील, तर मग एवढं एज्युकेशन घेऊन, शिक्षण घेऊन झालं, त्याच्यानंतर एवढ्या सगळ्या गोष्टी ऐकून पण इतिहासात भरपूर दाखलेत की या गोष्टींना कुठेही थारा नाहीये. जर या अशा गोष्टी होत असतील तर समाज कुठेतरी वेगळ्या आणि चुकीच्या रस्त्याला जातो, एवढं नक्की सांगू शकतो मी, एवढं सगळं ऐकून. मग माध्यमिक शिक्षण पूर्ण झालं नव्हतं तुझं, बरोबर? तोपर्यंत जवळपास बहिणीचे लग्न हो, म्हणजे मी 9वीला असताना माझ्या शेवटच्या बहिणीचं म्हणजे 6 नंबरच्या बहिणीचं लग्न झालेलं होतं. त्या गोष्टीत पण तुम्हाला बऱ्यापैकी या गोष्टीचा खूप त्रास म्हणजे भाऊबंधांनी म्हणजे माझ्या बहिणीला स्थळ वगैरे बघायला यायचे, ते बाहेरच सांगून द्यायचे, हे असे तसे करू नका त्यांची मुलगी, असं. म्हणजे भरपूर स्थळ त्यांनी परस्पर पाठवून दिले आमच्यापर्यंत. मी नवनाथ आता ऐकूनच मला इतकं विचित्र वाटतंय, ते तर विचार करते आई वडिलांना त्यांनी काय फेस केलं असेल. म्हणजे प्रचंड या त्रासातून ते बाहेर निघाले. बरं, 10वी झाली तुझी, बरोबर? तू म्हटला की शेतमजुरी वगैरे करूनच या सगळा तुमचा प्रपंच चालवत होता. त्याच्यानंतर मग तू म्हटला की तुला कॉलेजसाठी तुला नाशिकला पाठवलं घरच्यांनी. तर मग तो प्रवास कसा होता तुझा? म्हणजे कॉलेजला नाशिकला येण्याचं एकमेव कारण म्हणजे तोच पॉइंट, परत का आपले भाऊबंद आम्हाला त्रास देत होते का तुम्हाला मारून टाकू, त्या वातावरणातून बाहेर निघायचं होतं. हा, म्हणजे आता मी एकुलता एक होतो. मग वडिलांना वाटायचं का नको आपल्याला जो त्रास झाला याला नको व्हायला, म्हणून माझ्या 6 बहिणीपैकी 4 बहिणी नाशिकला राहतात. मग निर्णय घेतला का आपण कॉलेजला नाशिकलाच टाकू बा. म्हणजे या वातावरण थोडं बाहेर शिक्षण पण व्यवस्थित होतं. तरी मग माझ्या 4 बहिणी जरी नाशिकला राहत होत्या, पण मी आपलं गव्हर्नमेंट हॉस्टेल आहे समाज कल्याण, त्या हॉस्टेललाच राहिलो. 11वी पासून तर माझं MBA झालेलं. MBA झाल्यापर्यंत म्हणजे जवळपास 7 वर्षांचा कालावधी मी गव्हर्नमेंट हॉस्टेललाच राहिलो. हो, पण मग असं नाही की मी हॉस्टेलला राहिलो मग बहिणी त्यांची काही साथ नाही. माझ्या बहिणी म्हणजे माझ्यासाठी, आता नवरात्र चालू होती, माझ्या बहिणी माझ्यासाठी देवी, सगळ्या देव आहेत. आणि दाजींनी बी खूप सपोर्ट केला. दाजींचं म्हणजे बहिणींपेक्षा त्यांचं जास्त, म्हणजे आई वडिलांपेक्षा जास्त सपोर्ट ताई आणि दाजींचं. थोडक्यात सगळ्यांचा एकदमच लाडका आहे. हो, आणि ठीक आहे, त्यांनी लाड केले तुझे, त्याचं ते फळ दिलं तू त्यांना. मग तू कॉलेज वगैरे तू म्हटलं की MBA केलंय. मग तू MBA तू म्हटलं आधी की मला त्यातून प्रेरणा मिळाली ना, मला हे करत होतं. पण मग इकडच्या पॅकेज पेक्षा तुला MBA केल्यानंतर त्या शिक्षणावर पण तुला चांगलं पॅकेज मिळू शकत होतं. हो, तर मग तू ते न चूज करता इकडेच, म्हणजे जो जुना म्हणजे आधीचा जो निर्णय झाला होता तुझा, त्याच्यावर कसं काय ठाम राहिलो? म्हणजे ना, मला म्हणजे जसं मी एक डिग्रीला आलो, कम्प्युटर सायन्सला करत आलो ना, तसं माझा निर्णय थोडा बदलत चालला. म्हणजे माझं घरची परिस्थिती, माझे आई वडील आता 60, म्हणजे आई 62 वर्ष पेक्षा जास्त वय आणि वडिलांचं 65+ आहे. मग मला त्यांची परिस्थितीकडे बघून असं काहीतरी वाटत, आपण लवकरात लवकर जॉबला लागायला पाहिजे आणि त्यांना आधार द्यायला पाहिजे बा. मग डिग्रीला असताना माझा निर्णय थोडा बदलला, आपण जॉब करता करता MPSCचा अभ्यास करायचा आणि पोस्ट मिळवायची बा. तू आता म्हटला की लवकर सेट होऊन जायचं बॉस, तर मग MBA झाल्यानंतर तुला चांगल्या पॅकेजची नोकरी मिळू शकत होती. पण मग तू ते करत, म्हणजे त्याच्या बेसवर जॉब करत करत मग स्टडी केला. हा, म्हणजे ना, माझ्या MBAच्या बेसवर तर म्हणजे मी MBA नंतर ऍडमिशन घेतलं, पण मला जे कम्प्युटर सायन्स झालं होतं ना, त्याच्या बेसवरच मला सॉफ्टवेअर डेव्हलपरची मला पॅकेज भेटलेलं होतं. म्हणजे इंटर्नशिप म्हणून मी 3 महिने कंपनीत जात होतो. लॉकडाऊन संपलेला होता नुकताच 2021च्या मध्यापर्यंत. हो, नाशिकमध्येच बहिणीकडे त्यांच्याकडेच राहत होतो. तेव्हा सॉफ्टवेअर डेव्हलपरचं मी इंटर्नशिप म्हणून जायला लागलो
परंतु ते माझं टेक्निकल बॅकग्राऊंड एवढं काही खास नव्हतं. बरोबर. त्याच्यामुळे मग मला दिवसभर म्हणजे सकाळी 9 ते 10 घंटे ऑफिसमध्ये काम करायचं आणि रात्री घरी येऊन पण वर्कलोड असायचा, बरोबर बरोबर. शिकायचं वगैरे. आपण अजून काही येत नाही आपल्याला थोडं टेक्निकली. त्याच्यामुळे तर मला प्रेशर खूप वाढत गेला त्या काळात, कारण की मग माझा एमपीएससीचा अभ्यास होत नव्हता, मला अभ्यास पण बरोबर. करायचा होता. मग मी निर्णय घेतला, यार आपण काहीतरी दोघांपैकी एकच करायला पाहिजे. पण हा निर्णय घेण्यासाठी मी म्हणजे मला घरच्यांना कसं काय सांगू का मला हा जॉब सोडायचा आहे आणि मला एमपीएससी बरोबर. करायची व अभ्यास करायचा आहे. कारण मी हे सांगूच शकत नव्हतं माझ्या घरी. परिस्थिती नव्हती. परिस्थितीत नव्हती का मला सोडायचंय, मी जॉब नाही करू शकत आणि मला अभ्यास करायचा आहे म्हणून. मी असं मनावर दडपण ठेवत ठेवत म्हणजे ना 20-25 दिवस उलटून गेले, तरी कोणाला सांगण्याची माझी हिंमतच झाली नाही, यार मला इकडे जमत नाहीये, मला सोडायचं, अभ्यास बरोबर. करायचंय. मग एक दिवस असंच मी ज्या ताईकडे राहत ताईला सांगितलं, म्हटलं ताई असा असा विषय मला काही नाही, म्हटलं झेपवण्यासारखं बरोबर. नाही जॉब, मी करू का अभ्यास? ताई म्हणे बघ म्हणे, म्हणजे आम्ही वडिलांना अण्णा म्हणतो, अण्णाला विचारून बघ म्हणे, अण्णा काय सांगतो तुला जसं वाटेल तसं काय. मग मी लावला 2-3 दिवसानंतर अण्णाला फोन लावला, म्हटलं असं असं विषय मला करू का अभ्यास? म्हणे तुझा निर्णय तू घे, तुझ्यावर सगळं आम्ही सोडून देईल, तू जे घेईल जे करेल ते सगळं योग्य करेल, बरोबर. तुला जे करायचं ते कर, आमचं काहीच हे नाही. मग मी तेव्हापासून माझा अभ्यासाचं स्ट्रॅटेजी बनवली. म्हणजे मी 2020 नंतर 2020ला माझी डिग्री झाली, त्याच्यानंतर 1 वर्ष मी शेती केली आणि मजुरी केली. तर मला त्या पूर्ण 1 वर्षात असं जाणवलं का अभ्यास करणं खूप सोपं आहे. कारण की जे कष्ट दिवसभर उन्हात पावसात करतो ना, ते एकदम म्हणजे एकदम बेकार आहे. दिवसभरच्या हा. कष्टांपेक्षा थोडे 1-2 थोड्या वर्ष एक घाम 2 वर्ष गाळून. घाम गाळून आपण अभ्यास केला. अभ्यास करायचंच इकडे. बरोबर. सावलीत करायचं, फॅन खाली खुर्चीवर बसून करायचं. हे आपण दिवसभर उन्हात राहून एवढे कष्ट करण्यापेक्षा तर मग चांगलंच आहे ना अभ्यास करणं. मग मी निर्णय घेतला पूर्ण ते लॉकडाऊनच्या वर्षात मी पुन्हा घरी जरी होतो ना, स्ट्रॅटेजी बनवली का एमपीएससी काय असते, काय नाही, सगळं टॉपर्सचे समजून घेतलं तू समजून व्यवस्थित. घेतलं असं परीक्षा एमपीएससी पद्धती काय वगैरे वगैरे. कशी. हां. तर मग तसं तिथून माझा 2021ला नाशिकमध्ये आलो. तर इंटर्नशिप मी चालू केली 3 महिन्याची. पण 3 महिने बी झाले तरी माझी काही प्रोग्रेस नव्हती. मला येत नव्हतं काही. तर बरोबर. मग मी सोडून दिलं आणि माझा म्हणजे बर्थडेची तारीख होती. त्या दिवसापासून मी माझा अभ्यास चालू केला. 5 एप्रिल. पुनर्जन्म सुरू केला, हां, परत हां. नवीन याला सुरुवात केली याला तू. सुरुवात केली. मग स्पर्धा परीक्षेचा तुझा निर्णय झाला, वडिलांनी तुला होकार दिला, आई वडिलांनी होकार हो. दिला आणि तू सुरू केला. तू म्हटला की 21 मध्ये तू लॉकडाऊन संपल्यानंतर आला, 3 महिने इंटर्नशिप केली हो, हो. आणि त्याच्यानंतर तुझी बंद करून मग अभ्यासाकडे वळला. अभ्यासाला सुरुवात केली. मग तुला अभ्यासामध्ये असं गायडन्स करायला कोण होतं तेव्हा? म्हणजे तू कशी सुरुवात केली? म्हणजे एक हां. मला थोडक्यात की तू पहिल्या दिवसापासून कसं सुरू केलं? म्हणजे माझा पहिला दिवस म्हणजे माझी स्ट्रॅटेजी म्हणजे मी बीएससीला होतो ना कम्प्युटर सायन्सला. तेव्हा म्हणजे माझ्या पाठीमागचा रोल नंबरला एक मुलगी होती भाग्यश्री आयरे म्हणून. तर ती पहिल्यापासून एमपीएससीचा अभ्यास करत होती. जेव्हा आमचे प्रॅक्टिकल असायचे ना, तेव्हा आम्ही सोबत शेजारी बसत. तर मग ती जेव्हा रूमवर अभ्यास करायची ना, जे काल काय अभ्यास केला ते मला सगळं सांगायची. मी काल हे अभ्यास केलं, ते केलं, हे वाचलं, ते वाचलं. तर मग मला पण आहे ना तिच्या म्हणजे तशी आवड निर्माण झाली, यार आपण बी कुतूहल. करायला हां. पाहिजे बुवा आता अभ्यास. म्हणजे ती जेवढे अभ्यास करायची मी बी थोडा अभ्यास चालू करून दिला होता. म्हणजे कोणते बुक्स घ्यायचे काय वगैरे ते म्हणजे डिग्री चालू असताना मी हे सगळं पूर्ण केलं होतं, की मला काय वाचायचंय, काय करायचं, एमपीएससी काय असते वगैरे ते सगळं केलं. पण डिग्री झाल्या म्हणजे ज्या वर्षी डिग्री झाली त्या वर्षी लॉकडाऊन लागलं. मग 1 वर्ष शेती केली आणि मागे सांगितल्याप्रमाणे इंटर्नशिप वगैरे मग अभ्यास तसं चालू केला. आणि हॉस्टेलला असताना आहे ना माझा एक रूममेट होता अमोल सोळंके म्हणून, ते डॉक्टर होते. हां. तर त्यांना ना असे बाहेरचे पुस्तक वाचणे किंवा असे अवांतर वाचनात अवांतर छंद. वाचन आणि मोटिवेशनल लेक्चर युट्यूबला बघायची आवड होती. तर त्यांनी ना मला एक आपले IAS आहे राजेंद्र भारुड म्हणून, त्यांचं एक पुस्तक त्यांनी आणलं होतं. तर मी ते बी वाचलं. त्यांनी मला रिकमेंड केलं, तू वाच म्हणे एकदा. तर मी त्यांचं पुस्तक वाचलं. तर ते म्हणजे खरी प्रेरणा माझी ते राजेंद्र भारुड आहेत ना, त्यांच्या पुस्तकातून भेटली. म्हणजे एक त्यांचं मी सारून सांगतो त्यांच्या पुस्तकातलं. बळ मिळालं तुला. बळ मिळालं. हां, म्हणजे ते राजेंद्र भारुड होते. तर त्यांनी त्यांच्या वडिलांना बघितलंच नव्हतं. ते त्यांच्या आईच्या पोटात होते तेव्हाच त्यांचे वडील एक्सपायर झाले आणि ते भिल्ल समाजातले होते. त्यांना घरी खायला नव्हते. शाळेत सुगडी आणि दूध खायला भेटायचं ना, त्या आशेने ते शाळेला जायला लागले. का शाळेत आपल्याला खायला भेटतंय खायला म्हणून. भेटतं मग. आणि तसं करत म्हणजे त्यांची मग नवोदयमध्ये शिक्षण वगैरे झालं त्यांचं. त्यांनी पूर्ण स्टोरी सांगितलं. म्हणजे मला त्यांची मी अशी प्रेरणा घेतली. ते भिल्ल समाज त्यांनी त्यांच्या वडिलांचं तोंड बघितलं नाही. आई दारू बनवून, मोहाची दारू बनवून विकायची. बरोबर. हां, तर तरी त्यांनी एवढं म्हणजे ते डॉक्टर एमबीबीएस डॉक्टर पण झाले. तर त्यांची बी एक रोचक कहाणी आहे,
का ते करू शकत होते, तर मग आपण का नाही करू? आपल्या मागे आई वडील मुलगा MBBS होऊन IAS बनू शकतो, तर मग मी का नाही बनू शकत? आपल्या मागे आई वडील मग सगळेजण उभे होते. मग मी ते पुस्तक वाचलं, सगळी त्यांची कहाणीवरून मी प्रेरणा घेतली. मग मी अभ्यास चालू केला. मग जसं इंटर्नशिप सोडल्यानंतर मी माझे पुस्तक वगैरे जमा केले, गोळा केले. मग सगळ्यात पहिले मी आपले स्टेट बोर्डची पुस्तकं गोळा केले. आपले लेखानगरला स्टेट बोर्डचं ऑफिस आहे, तर तिथून जाऊन सगळे मी पुस्तक घेतले. काही जुने पुस्तक घेतले, काही 9वी 10वी 11वी 12वीचे पुस्तक तिथून घेतले. तर पहिले 1-2 महिने मी ते स्टेट बोर्ड वाचलं. म्हणजे सुरुवातच माझी तिथून झाली. 2021च्या मिड पासून सुरुवात झाली. मग मी पहिले सगळे हे वाचले, स्टेट बोर्ड वाचले आणि 2-3 वेळेस वाचले. स्टेट बोर्ड असं म्हणतात की स्पर्धा परीक्षेमध्ये पाया मांडला जातो. पाया ते वाचल्यानंतर मग आपण जे मोठे मोठे स्टँडर्ड बुक वाचू, त्याचं एक आपल्याला समजत नाही लवकर. 2-3 वेळेस रिव्हिजन केल्यानंतर आपल्याला थोडं थोडं समजायला लागतं. बरोबर. का अक्षांश कशाला म्हणतात, रेखांश कशाला म्हणतात. एकदमच डायरेक्ट गावाला हात घालायपेक्षा थोडस साईडने अभ्यास करून मग आपण मूळ मुद्द्याला मग मी तसं ते स्टेट बोर्ड वाचल्यानंतर म्हणजे पहिले मी सुरुवातीला घरीच अभ्यास करत होतो, पण मग मला फक्त एवढंच माहित होतं, मी फक्त आपले जे मेन सब्जेक्ट आहेत तेच वाचन केलं होतं मी. बरोबर. आपले इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र वगैरे. मग मला माहित नव्हतं की करंट अफेअर्स बी असतो किंवा मॅथ्स रिजनिंग बी असतो. मी त्यांचा अभ्यासच करत नव्हतो. जेव्हा माझा पहिला अटेम्प्ट झाला तर मला काहीतरी 22-23 मार्क पडले. मग त्याच्यात मी लायब्ररी जॉईन केली. तेव्हा तुला नवीन 2 विषयांची ओळख झाली. मग मला ते विषयांची ओळख झाली. अरे करंट अफेअर्स बी असतं आणि त्यासाठी कोणते पुस्तक वाचायचे, काय वाचायचे. मी शेजारच्यांचं बघायचो, अरे हे पृथ्वी परिक्रमा मासिक वाचताय. मग मी बी ते दर महिन्याला घ्यायला लागलो आणि मॅथ्स रिजनिंग बी करायला लागलो. आणि मला मग नंतर करंट अफेअर्सची एवढी हे झाली, लत लागली जशी काय, म्हणजे अशी मी जे मासिक जी राहायची ती दर महिन्याला 2-3 तारखेला यायची, तर मी ते 2-3 तारखेची वाट बघायची. अरे पुढच्या महिन्याची मासिक कधी येईल. आणि मला आवड निर्माण झाली त्याची आणि मी वाट बघायचो, यार कधी येईल 2-3 तारीख आणि कधी ती नवीन मासिक जनरेट होईल या महिन्याची. आणि मला प्रत्येक प्रिलियमला किंवा मेन्सला 10-15 पैकी 10-11 मार्क पडूनच जायचे. असं म्हणतात की स्पर्धा परीक्षेमध्ये पृथ्वी परिक्रमा या मासिकाशिवाय करंट हा सब्जेक्ट पूर्ण होतच नाही. आणि असं पण म्हणतात की जर तुम्ही महिन्याला ते पूर्ण केलं तर तुमचा तो अभ्यास पूर्ण होतो. जर तुमचे 1-2 महिन्याचं जरी पेंडिंगला पडले तरी तुमचा तो अजिबात वाचनच होत नाही असं म्हणतात. तर मंथली वाचायचं. म्हणजे मी कसं पहिले आता मासिक आली ना ती महिन्याची, पहिल्या आठवड्यातच मी 2 रिव्हिजन करून टाकायचो. पहिल्यांदा म्हणजे मी कसं करायचं, एकदम वर्ड टू वर्ड सगळं जे मेन पॉइंट आहे वगैरे ते मागचे क्वेश्चन पेपर अनालिसिस करून काय विचारतात भाऊ, मग ते आपल्याला मला माहित झालं होतं काय विचारतात भाऊ. मग मासिक मध्ये जर वाचता मला समजून जायचं, अरे हा टॉपिक विचारू शकतात. मग लाल पेनने हायलाइट करून, मार्करने हायलाइट करून ते ठेवून द्यायचो. मग प्रत्येक वर्ड टू वर्ड 4-5 दिवस मी वाचायचो, म्हणजे 1-1 घंटा रोज. असं वाचल्यानंतर मग परत ते झाले का सगळे वाचून, मग माझे ते एकदा वाचून झाल्यानंतर फक्त मी अर्धा-पाऊण तासातच पूर्ण मासिक रिवाइज करायचो. हायलाइट केल्यानंतर म्हणजे मी महिन्यातून एक मासिक 3 वेळेस वाचायचो. म्हणजे मला ते असं म्हणजे विसरण्याचं मला काहीच राहायचं, मी पूर्ण तोंडपाठ होऊन जायचं. असं. आणि मॅथ्स रिजनिंग मला अवघड जायचं, त्याच्यामुळे मी त्याचा अभ्यास केलाच नाही, कधीच नाही केला. फक्त परीक्षेच्या 8-10 दिवस आधी फक्त आपले सचिन ढवळे सरांचे लेक्चर्स ऑनलाईन बघायचो. त्याच्यावरच मला म्हणजे 15 पैकी 7-8 मार्क पडून जायचे. असं पॉसिबल आहे की एखादा विषय या अभ्यासामधला आपण सर कम्प्लिटली बाजूला ठेवला आणि तरी आपला रिझल्ट येतो, हे पॉसिबल आहे का? पण त्यासाठी आपल्याला बाकीचे जे 2 किंवा 3 जे सब्जेक्ट आहे ते आपले एकदम परफेक्ट पाहिजे. कमांड म्हणजे 15 पैकी आपल्याला 12-13 मार्क्स तरी त्या विषयाला यायलाच पाहिजे, तरच आपण एखादा विषय स्किप करू शकतो. नाही तर मग काही हे नाही. आणि सध्या तरी आपण मेरिट बघून आपण कोणताच स्किप करू शकत नाही. मेरिट 60-62-65 लागतंय, तर मग आपण तो पूर्ण सब्जेक्ट स्किप केला तर आपलं काहीच होणार नाही. बरोबर आहे. कमीत कमी ऍव्हरेज मार्क तरी 15 मार्क तुमचे तिथं जर कमी करतोय आपण, तर मग पेपर उरतोच किती आपला? उरतोच किती. बरोबर. नवना तू म्हटला की लायब्ररी जॉईन केली त्याच्यानंतर, तसं लायब्ररीत ग्रुप वगैरे, आता ग्रुप स्टडी भरपूर गोष्टी ऐकल्यात, म्हणजे ग्रुपने स्टडी करतोय, ग्रुपमध्ये स्टडी होतो, ग्रुप स्टडीचा फायदा होतो. तर तुझा नाही असा ग्रुप बनला काय का? ग्रुपमध्ये तर अभ्यास होतोच, परंतु मी जेव्हा लायब्ररी जॉईन केली ना, म्हणजे माझा हा पूर्ण अभ्यासाचा प्रवास हा 2-2.5 वर्षांचा आहे. बरोबर. तर मग माझे पहिले 2 वर्ष एक पण मित्र नव्हता लायब्ररीमध्ये, मी एकटाच अभ्यास करायचो. आणि ग्रुप वगैरे म्हणजे माझ्या मनात आहे ना न्यूनगंड होता का इथं लायब्ररीत आलेले मुलं चांगले घरचे, चांगले हे, आपलं त्यांचं काही
हे जमणार नाही बा, कारण बरोबर की आहे. आपण गरीब. आणि माझं तुम्हाला खोटं वाटेल, माझं महिन्याचा खर्च फक्त 50 रुपये होता. 50 म्हणजे कसं, मी बहिणींकडे राहायचो, राहायचं बरोबर खायचं खर्च वगैरे काहीच नाही. बरोबर 50 रुपये कसा, 35 रुपयाला एक आपली पृथ्वी परिक्रमा मासिक भेटायची, ती बरोबर. 35 रुपये आणि 2 पेन, बस एवढाच खर्च. 50च्या व्यतिरिक्त माझा खर्च नसायचा. आणि मी सायकलवर यायचो जायचो. तू म्हटलास की तुझ्या मनात न्यूनगंड होता बस की हे पोरं तुला मॅच करून घेतील का नाही घेणार, की आपण यांच्यात मॅच होऊ का नाही. तर तुला असा वाईट अनुभव आला या गोष्टीबद्दल? नाही, मला वाईट अनुभव तर नाही आला. पण मग मी असा विचार करायचो, अरे हे मुलं भरपूर वर्षापासून अभ्यास करताय, आपण तर अजून नवीन आहे ह्या क्षेत्रात. म्हणजे आपण जर त्यांच्यासोबत बोलायला गेलो तर त्यांचा भरपूर गाढा अभ्यास आहे. बरोबर. मग आपण आपलं ज्ञान कुठं सांगायचं? म्हणजे बरोबर त्यांना काय सांगा, आपलं येड्यात करतील बुवा, म्हणजे तू नवीन आहे बुवा, तुला काय येतं वगैरे, असं बरोबर. माझ्या मला स्वतःच न्यूनगंड होतं. कोणी असं मला अनुभव नाही आला. पण तो मी स्वतःच ठरवून गेलो होतो. स्वतःच म्हणजे मीच कम्पेअर करून घेतलं होतं, नाही आपण कमी आहे, म्हणजे नवीन आहे या क्षेत्रात, आपण दुसऱ्यांची बरोबर नाही करू शकत म्हणजे अजून. आता तुझ्या बोलण्यावर वाटतं की तू म्हटला तू जो एकटेपणा निवडला होता, हा जो मागच्या सगळ्या अनुभवातून, किंवा तू जो म्हणतो त्याला न्यूनगंड म्हणतोय, तर आज असं वाटत नाही का तुला की जे तो त्या टायमाला जो विचार करत होता तो तुझा हा. फायद्यासाठी झाला असं? हो, ते तर माझ्या फायद्यासाठीच झालं. तो जो एकटेपणा होता तुझा फायद्यासाठी? हो, फायद्यासाठीच झाला. म्हणजे पहिले 2 वर्ष मला जे कोणी ओळखत नव्हतं ना, मग नंतर माझं ही प्रिलिम जी होती, तिसरी प्रिलिम होती. पहिल्या 2 प्रिलिम मला एका वर्षातच 2 देण्याचं हे लागलं. 6-6 महिन्यात प्रिलिम झाल्या होत्या. मी दोघं फेल झालो. मग तिसऱ्या प्रिलिम मध्ये मला चांगले मार्क आले, 47.5 मार्क आले. बरोबर. तर मग लायब्ररीला हळूहळू माहित झालं की मला मार्क आलेत बुवा. मग थोडे माझे मित्र वाढत गेले. म्हणजे बरोबर. बाकी जे मेन्सचा कालावधी होता ना 5-6 महिन्याचा, तेवढ्यातच माझे मित्र झाले. बाकी मेन्स पर्यंत म्हणजे जो प्रवास होता तो पण माझा एक बी मित्र नव्हता लायब्ररीमध्ये. मी एकटा जायचो, अभ्यास करायचो, निघून जायचो, जेवायला जायचो. असं म्हणजे मुलं मला मग नंतर सांगायचे का चहा प्यायला चल वगैरे. पण बरोबर. माझ्याकडे पैसे बी नसायचे. आणि मी सपोज त्यांच्या पैशाने जरी पिलो तरी मला कधीतरी त्यांना पाजायचीच बरोबर, बरोबर. आहे ना. त्याच्यामुळे मी त्यांना डायरेक्ट सांगायचो, मी बाहेरचा चहाच पित नाही, चहाच चहाच पित बंद नाही. करून दिले. नवनाथ, हे हा जो अभ्यासाचा प्रवास सुरू झालेला होता, असा एखादा व्यक्ती की त्याचं तुला खूप चांगलं मार्गदर्शन लाभलं याच्यामध्ये स्पर्धा परीक्षेच्या याच्यात? मला तर म्हणजे मी असं म्हणजे मार्गदर्शन घेतलंच नाही कोणाचं. कारण माझं मार्गदर्शन युट्यूब आणि किंवा असे एखाद्याचे सक्सेस स्टोरी म्हणजे सगळे रस्ते तू स्वतः मी शोधत स्वतःच होता? निर्माण केलेले होते. स्वतः असं म्हणजे मी शोधायचं आणि घाबरायचो होते, त्याच्या- जे पोस्ट होल्डर होते वगैरे त्यांना असं विचारायला घाबरायचो. काय काय बाबा, म्हणजे हे कसं बरोबर करतात, आहे. काय अभ्यास कसं करतात काय. मग त्याच्यामुळे मी युट्यूबवर जेवढं भेटेल तेवढं, आणि काही पुस्तकातून वगैरे नाही का, त्या युट्यूबवर जे टॉपरची सक्सेस स्टोरी असायची ते ऐकायचं. मग त्याच्यातून मला समजायचं कोणता अभ्यास कसा करायचा, PYQचा अभ्यास कसा करायचा, आणि कोणते पुस्तक वगैरे वाचायचे. आणि म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की माझ्या पाठीमागे रोल नंबरची मुलगी होती. तर मला तिने बी भरपूर सांगितलं होतं कॉलेजला असताना कोणता बरोबर. अभ्यास कसा करायचा, कोणत्या सब्जेक्टसाठी कोणतं पुस्तक वगैरे वाचायचं. आणि तिने मला तेव्हा सांगितलं होतं का तू टायपिंगचे सर्टिफिकेट पण काढून ठेव, का लागतं टायपिंग साठी लागतील बुवा हा. असं. मग मी कॉलेज असताना एक इंग्लिश 30चं केलं होतं. बाकी मग इकडे लायब्ररीमध्ये अभ्यासाला आला तेव्हा इंग्लिश 14, इंग्लिश 30 केलं. मग त्याचा मला भरपूर फायदा झालेला आहे. अभ्यास सुरू झाला, त्यात तू म्हटलास की कोतवाल म्हणून तू मध्यंतरी काम केलं, हो, कोतवाल म्हणून केलं. तर तिथं कसं काय जॉईन केलं? म्हणजे हा, म्हणजे कोतवालला जॉईन कर म्हणजे मी तुम्हाला आधी सांगितलंय की मला लवकरात लवकर नोकरीला लागायचं होतं, कारण की बरोबर. घरच्यांना सपोर्ट करायचा होता. तर मग माझी मेन्स झाली होती, म्हणजे 2023ला 17 डिसेंबर 2023ला मेन्स झाली. आणि तेव्हा त्या कालावधीमध्ये ना कोतवालचे आपल्या नाशिक जिल्ह्याचे फॉर्म बी निघाले होते. निघालेलं. कोतवाल म्हणजे त्या स्थानिक नागरिकांनाच, म्हणजे विद्यार्थ्यांनाच फॉर्म भरतात. ज्या गावात बरोबर. जी जागा आहे ना त्याच गावातले त्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरतात. भागाचं माहिती असणारच माणसाला हा, त्या जागेवर मग अपॉइंट केलं जातं. हा, मी एवढा नशीबवान की माझ्या गावात कोतवालची जागा रिक्त होती. माझ्या गावात निघाली, कोतवालची जागाची पोस्ट निघाली आणि ओपन साठी निघाली. त्याच्यामुळे मग मी फॉर्म टाकून दिला. तो म्हणजे मेन्सचा अभ्यास चालू असताना मी फॉर्म टाकला. बरोबर. आणि मेन्सला म्हणजे 10 डिसेंबरला माझे कोतवालचा पेपर झाला. आणि 17 डिसेंबरला इकडे MPSCची मेन्स झाली. बरोबर. MPSCची मेन्स झाल्यानंतर मला माहित होतं आणि जागा जास्त होत्या, त्याच्यामुळे मला समजून गेलं होतं की मी होऊन जाईल पास, सिलेक्शन होऊन जाईल. बरोबर. त्याच्यामुळे मग लगेच 10 डिसेंबरला ती कोतवालची पेपर झालेला होता आणि लगेच त्याची जॉईनिंग घेऊन गेली 29 डिसेंबरला. म्हणजे माझी मेन्स झाली, म्हणजे 2.5 वर्षात माझी प्रिलिम मेन्स झाली. आणि बरोबर. लगेच मी कोतवालला जॉईन होऊन गेलो Join होऊन. 29 डिसेंबर 2023ला.
आणि तो जॉईन झाल्यानंतर मग माझा 20-21 महिने मी कोतवालचा जॉब केला. बरोबर. मग गावात मग तेवढे दिवस तू तिकडेच होता हो, गावाकडे? म्हणजे 29 डिसेंबर 2023 पासून मी आमच्याच गावात होतो मांडवडला. बरं. तुझा पहिला म्हणजे कोतवालचा जॉब झाला बरोबर? हो हो. त्याच्यानंतर तुझा कोणती एक्झाम तू क्रॅक केली? म्हणजे मी ना 2023 ला अभ्यास करत असताना मी 16-17 एक्झामचे फॉर्म भरले होते सरळ सेवेचे. बरोबर. मग काही 4-5 एक्झामला मी क्वालिफाय झालो, मग फायनलला उडालो वगैरे. मग त्याच्यानंतर मी कंत्राटी ग्रामसेवक, म्हणजे आता ग्रामसेवकची भरती होती, बरं. पहिले 3 वर्ष कंत्राट राहतो, मग त्याचा बी मी फॉर्म भरलेला होता. तर त्याचा पेपर झाला जुलै 2024 ला. तर पेपर झाला तर म्हणजे 5 जागा होत्या आणि माझा नंबर होता 7वा, म्हणजे मी वेटिंगला होतो. म्हणजे 2 नंबरच्या वेटिंगला होतो. आणि माझं त्याच्यात बी ग्रामसेवकात माझं नशीब असं का जे आपल्या कॅटेगरीमधून 2 माजी सैनिक होते ते उपलब्धच झाले नाही. बरोबर. आणि मी 2 नंबरच्या याला होतो वेटिंगला. तर जे उपलब्ध झाले नाही त्याच्यामुळे त्यांच्या ऐवजी माझं बी सिलेक्शन होऊन गेलं ग्रामसेवक. पण मग ग्रामसेवकाला मला जास्त काळ भेटला नाही, म्हणजे मी आता 1-1.5 महिन्यापासूनच ग्रामसेवक जॉईन केलंय. ते माझ्या गावापासून मला जवळच पोस्टिंग भेटलेली आहे. जेव्हा ग्रामसेवक म्हणून तुझं नियुक्ती झाली तर घरच्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या त्याच्यावर? प्रतिक्रिया म्हणजे आता जेव्हा ग्रामसेवक मी जॉईन केला ना, त्याच्या आधी एमपीएससीचा निकाल लागून गेलेला होता ग्रामसेवकाच्या आधी. म्हणजे एमपीएससीचा निकाल लागल्यानंतर मी ग्रामसेवक झालो. आणि एमपीएससीची जी आपली लॉंग प्रोसेस आहे, त्या प्रोसेस मध्ये ते आमचा रिझल्ट आणि नियुक्ती अडकून गेली. त्याच्यामुळे म्हणजे माझा ग्रामसेवक जॉईन करण्याचं काही मन नव्हतं, म्हणजे मला करायचं नव्हतं. पण एमपीएससीच्या त्या प्रोसेसकडे बघून मी ग्रामसेवक जॉईन करून घेतला. आणि जेव्हा म्हणजे एमपीएससीचा निकाल लागला, म्हणजे निकाल लागला म्हणजे कोर्ट केस चालू होती एमपीएससी मॅट मध्ये. तर प्रत्येक अशी तारखा यायच्या, पुढची तारीख, पुढची तारीख, पुढची तारीख. तर मग अशीच एक तारीख होती, तेव्हा मी मी आणि वडील आम्ही शेतात भुईमुग उपटत होतो पावसाळ्या दिवसात. 30 सप्टेंबर मागच्याच वर्षी. हा, तर भुईमुग उपटत होतो तेव्हा ती तारीख, कोर्टाची तारीख होती. तर त्या तारखेत डिक्लेअर झालं की आज लावून टाकू, पण निकाल लावून टाकू. तर मग त्या मी बघितलं, ते मी मोबाईल ऑनच करून, टेलिग्राम ऑन करून ठेवलंय, सगळे नोटिफिकेशन ऑन करून ठेवले, आणि इकडे मोबाईल ऑन करून ठेवला आणि इकडे भुईमुग ठोकायचं. कोणती नोटिफिकेशन पडली काय लगेच बघायचं आला काय निकाल. भुईमुग ठोकला, आला. पूर्ण दिवस तसंच गेला, निकाल आलाच नाही. पर संध्याकाळ झाले, घरी येऊन गेलो. घरी आलो, मोबाईल चार्जिंग लावला आणि आई पोळ्या करत होती, वडील बसले होते. आणि तेवढ्यात 7:30 पावणे 8ला लगेच नोटिफिकेशन आलं का लागला म्हणून निकाल. मी डायरेक्ट ते बघितलं, आणि मला म्हणजे स्किल टेस्ट होती ना, ती एकदम हार्ड गेली होती. म्हणजे पास होण्यासाठी 2000 की स्ट्रोक लागतात. तर आणि 10% चुका माफ केल्या जातात. 10% चुका माफ म्हणजे कमीत कमी तुमचे 1800 तरी की स्ट्रोक बरोबर यायला पाहिजे. आणि माझं इतकी अवघड गेली होती, मला 1872 की स्ट्रोक भरले होते इंग्लिशला. म्हणजे मला पूर्ण 1872 म्हणजे 72 की स्ट्रोक असे होते, त्याच्यात चुका बी माझ्या कमी व्हायला पाहिजे. म्हणजे 1800 हा, म्हणजे 1799 जरी झाला असं तर मी फेल झालो असतो. पण मग आय थिंक माझी अॅक्युरेसी चांगली होती, त्याच्यामुळे मी स्किल टेस्ट पास झालो. सगळ्यात पहिले मी ते दोन्ही याद्या आल्या होत्या निकालाच्या, एक क्वालिफाईड आणि नॉट क्वालिफाईड. नॉट क्वालिफाईड मध्ये मी माझं नाव बघितलं पहिले, त्याच्यात माझं काही नाव मला सापडलंच नाही. हा, आणि मग क्वालिफाईड मध्ये माझं नाव मी सर्च केलं, माझं नाव आलं. मला विश्वासच बसत नव्हतं मी खरंच पास झालोय असं. मी डायरेक्ट जागेवरच नाचायला लागलो आणि आईला म्हटलं मी पास झालो असं. मग आई बी म्हणे लगेच देवाची कृपा झाली, आपण पास झालो असं तसं. असं मग सगळे आनंदी झाले. अभ्यास करत होता, अभ्यास आता म्हणजे आताची गोष्ट की खूप लोंढा वाढला इकडे. हो, त्याच्याबद्दल तुला काय वाटतं? म्हणजे ना, या क्षेत्राकडे येण्याचं काही असं म्हणजे मुलांनी येऊच नाही असं बी माझं म्हणणं नाही, कारण की मुलं आलेच नाही तर अधिकारी कुठून आणायचे असं. म्हणजे प्रत्येकाची क्षमता बघून या क्षेत्रात यायला पाहिजेत. कारण की आपली घरची परिस्थिती कशी आहे, आपण किती वेळ आपले घरचे आपल्याला देऊ शकतात, किती वर्ष देऊ शकतात, 2 वर्ष 4 वर्ष. तर ती पूर्ण क्षमता बघून ओळखून आपण या क्षेत्रात यायला पाहिजे. आणि आपण करू शकतो की नाही, आपण 8-8, 10-10, 12-12 घंटे लायब्ररीत एका जागेवर बसू शकतो का नाही, ते सगळं ओळखून, आणि आपल्याला एवढा अभ्यास करायचा आहे, नॉनस्टॉप अभ्यास करायचा आहे, ते सगळं ओळखून आपण या क्षेत्रात पाऊल ठेवायला पाहिजेत. म्हणजे आता आपण बघतो नाही का, एमपीएससी पास आउट म्हणजे एमपीएससी मध्ये जे इंजिनिअरिंग झालेले मुलं आहेत त्यांचा कल जास्त एमपीएससी कडे, टेक्निकल जागा कल वाढला इकडे. त्याच्यामुळे आपण आपली क्षमता आणि घरच्यांचा विचार करून, परिस्थिती बघून आपण या क्षेत्रात वळायला पाहिजे. तू म्हटलं की एमपीएससी मधून तुझं सिलेक्शन झालं,
आणि आजच तू तुझं नियुक्तीपत्र घेऊन हो, मी आजच नियुक्तीपत्र घेऊन आलो. मग त्याच्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती सांगशील की कुठं म्हणजे सिलेक्शन कुठं झालं आणि तुला आता अपॉइंटमेंट कुठली भेटलेली? अच्छा. माझं म्हणजे मी ह्या नियुक्तीपत्र घेण्याआधी आधी म्हणजे 2 नियुक्तीपत्र ऑलरेडी घेतलेले होते. कोतवालचं बी घेतलेलं होतं. सवय झाली आता सवय झालेली होती नियुक्तीपत्र का घेण्याची, नियुक्तीपत्र सवय झाली घेण्याची. आता. म्हणजे असं मी आज बघितलं नियुक्तीपत्र घेण्यासाठी जे कॅन्डिडेट होते ते त्यांचे आई वडील म्हणजे पूर्ण फॅमिली घेऊनच एकदम बरोबर. तयारीत येतात. अरे वा, ज्यांचं आपल्या पहिल्यांदा मुलांना नियुक्तीपत्र होतं नियुक्तीपत्र भेटणार आहे, चला वगैरे नाही का. बरोबर. तसं माझं काहीच नव्हतं. एकदम असं कॅज्युअल भेटणं, कॉल आलाय डिपार्टमेंटचा, चला घेऊन तर येऊ बुवा, कुठे भेटलं बरोबर. काय वगैरे असं आलो, घेऊन घेतलं. आता मला एक्सपेक्टेशन होती की मला नाशिक सिटी किंवा नाशिक जिल्ह्यात भेटेल. पण मग जेव्हा मला भेटलं आणि मी ते लिफाफा राहतो तो फाडला आणि डायरेक्ट माझं ते काही न बघता डायरेक्ट ते मला ते यावल भेटलं. यावल दिसलं डायरेक्ट. यावल जळगाव जिल्ह्यातलं प्रकल्प अधिकारी कार्यालयामध्ये. माझी बोलतीच बंद झाली. म्हणजे आज म्हणजे मला तुम्हाला नाही सांगून द्यायचं होतं का आज मी नाही येऊ शकत, मी बोलूच शकत नाही म्हटलं. माझी एकदम हालत डेंजर झाली ते यावल एवढे लांब बघून. नाही बरोबर आहे. ते सगळ्या गोष्टींचा विषय आणि ग्रामसेवक कसं गावाच्या जवळ असल्यामुळे ते रुटीन वाटतं आपल्याला की आपण आई वडिलांच्या जवळ आहे. आणि आता तू म्हटलं की आई वडिलांचं वय आहे 62 ते 65 दरम्यान, तर आज सर्वात जास्त गरज तुला त्यांना देण्याची, तू जवळ असला पाहिजे बॉस. त्या टायमात एवढी लांबची, एवढं लांब. तर आता आनंदाचा क्षण बी तेवढाच आहे आणि लांब जाण्याचं दुःखही तेवढंच होणार आहे. म्हणजे आनंदापेक्षा मला दुःखच जास्त झालं की नियुक्तीपत्र बघून काय यार मला एवढं लांब भेटलंय. म्हणजे मी एक्सपेक्टेड काय केलं होतं की मला नाशिक भेटेल किंवा जवळपास भेटेल बुवा. कळवणचं प्रकल्प अधिकारी कार्यालय किंवा पेठ स्वर्गाना बी ठीक होतं, नाशिक जिल्ह्यात राहिलं असतं, जवळच्या जवळ. आणि म्हणजे आणि हे ग्रामसेवक जरी आहे तर ते कंत्राटी 3 वर्ष, मी 3 वर्ष अजून थांबूच शकत नाही बरोबर घरच्यांसाठी. कारण की त्या घरच्यांचं वय होत चाललंय. मी अजून 3 वर्ष थांबलो तर माझी काय प्रोग्रेस होणार आहे वगैरे ते थांबून जाईल. 3 वर्ष प्रगतीच होणार. त्याच्यामुळे मग हे घेण्याचं माझं म्हणजे मी निर्णय अजून पूर्णपणे केलेला नाही. आज 50-50 आहे. म्हणजे माझं कोणतं कंटिन्यू करू, ग्रामसेवक करू की हे प्रकल्प अधिकाऱ्यालयातलं हे करू. प्रचंड द्विधा मनस्थिती असते. प्रचंड आहे ते ठेवायचं की जे मिळालंय त्याच्याकडे जायचं. म्हणजे आपल्याला एखादा सिंगल पोस्ट भेटते ना, म्हणजे मी जेव्हा अभ्यास करायचो ना तेव्हा असं विचार करतो तेव्हा एकच भेटू दे, कोणती 15,000ची का होईना पण भेटू दे. म्हणजे मला 15,000ची बी मध्ये कोतवालला 15,000 मानधन राहतं ते पण भेटून गेले, ते बी खुश होतो. म्हणजे एकदम भारी. गावातच माझा जॉब जसं जसं तहसीलला राहायचा, तहसीलला ओळखी वगैरे झाल्या. म्हणजे मी ऍक्टिव्ह होतो त्याच्यामुळे सगळ्या ओळखी झाल्या. मला कोतवालला एकदम मजा यायची जॉब करायला नाही का. नवनाथ, आता थोडस मागे जाऊ आपण. तू जो म्हटला की तो तुमच्या फॅमिलीला गावातून जो त्रास झाला, तुमच्या घरातूनच त्रास झाला, जेव्हा तो कोतवाल म्हणून लागला, पुढच्या पोस्ट आपण आता तो अनुभव पुढचा आहे पुढे घेऊ. जेव्हा तू कोतवाल म्हणून जॉईन झाला गावातून आणि तेव्हा तू परत गावाला गेलास बरोबर कामासाठी, तर त्यानंतर तुला मिळणारी ट्रीटमेंट कशी होती गावातून? ते म्हणजे मला आहे ना म्हणजे फरक वाटला का तुला? फरक म्हणजे डायरेक्ट युटर्न घेतलेला, असं जसं आपण युटर्न्स घेतले आपल्या लाईफने असं वाटलं. म्हणजे मला लोक एवढे आदरने भावने एवढं भाव देऊन बोलतात ना, म्हणजे एवढी सवयच नव्हती मला आजपर्यंत. एवढं प्रेमात कोणी बोललंच नव्हतं. कारण की मी आजपर्यंत आमच्या गावात असं एक बी शेतकऱ्याचं बांध नसेल का त्या बांधावर मी कामाला गेलेलो नसेल. बरोबर. म्हणजे ते शेतकरी बी किंवा गावातले लोक बी मला एवढे प्रेमात बोलतात. मला अशी सवयच नाही लोकांची ऐकायची, काही एवढे प्रेमात ते कसं काय बोलू शकतात मला. बरोबर. असं म्हणजे असं एकदम वेगळंच फील होत आहे. अरे नाही बा, आपण मी अजून त्या लायकीच नाही झालो बा. म्हणजे आपण लय लहान आहे त्यांच्यापेक्षा. ते जग एकदम वेगळं होतं आणि एकदम वेगळं आहे. याच्यानंतर एकदम रिस्पेक्ट देऊन बोलतात नाही का, असं सवयच नसल्याप्रमाणे. आपण एकदम गरीब घरातून आलेलो वगैरे. बरोबर. आणि ते सगळं ज्या बाकीच्या गोष्टी झाल्यानंतर जे आता मिळतं ते असं वाटतं की तेव्हा ते नको घडायला पाहिजे, ते नको घडायला. पण मग एक विचार केला घडायलाच नको पाहिजे. अतिशय चुकीचंच आहे ते. पण ते जेव्हा घडत होतं तेव्हा तू घडत होता. तुमच्या बरोबर जेव्हा ते घडत होतं तेव्हा तू घडत होता आणि ते तुझ्या त्या घडणीत त्याचा खूप मोठा वाटा आहे. जरी ते निगेटिव्ह होतं पण त्याला तू पॉझिटिव्ह केलं. मी पॉझिटिव्ह घेतलं. त्या गोष्टीतून आहे ना, म्हणजे आम्हाला कोणी ओळखत नव्हतं तर मला गावात छाप पाडायची होती यार. म्हणजे बघा आज त्या माणसाला एवढं ऑब्जेक्शन घेतले का त्यांच्या याच्याने, तर मग त्यांचा मुलगा म्हणजे आज मला प्रत्येक जण म्हणतो यार. तर माझे वडील म्हणजे आमच्या गावात मंडपेश्वर महादेवचं मंदिर आहे, त्यांची सेवा करतात, भक्ती करतात. मग सगळेजण तुझ्या वडिलांचीच पुण्य तुझ्या कामा आली का, त्यांची सेवा केली. नक्कीच आई वडिलांचीच पुण्य कामात आली असं आपण आता झालो म्हटल्यानंतर आपण म्हणायचं असं की ठीक आहे झालो, आपले कष्ट होतेच त्याच्यामध्ये, पण मग त्यांची पुण्य होती. कारण तेवढं पुण्य आपल्याकडे नाही, अजिबात नाही. ते त्यांचंच पुण्य आपल्याला, त्यांचंच पुण्य. बरोबर आहे. हा सगळा प्रवास जेव्हा चालू होता तुझा
याच्यातून तुला असा एखादा महत्वाचा असा काय धडा मिळाला की तू तो सांगशील? म्हणजे धडा मला असं मिळाला की आपण आहे ना या क्षेत्रात आल्यावर ना दुसऱ्यांची कंपॅरिझन अजिबात करू नये. बरोबर अजिबात नाही. बरोबर. जर आपण तुलना केली तर आपण तिथंच संपून जातो. मी 1 मिनिट बोलू इच्छितो की जे म्हणतात ग्रुप स्टडी आपल्यासमोर उदाहरण आहे नवनाथचं की विदाऊट ग्रुप स्टडी 2 ते 2.5 वर्ष जास्तीत जास्त 2.5 वर्षाचा हो. कालावधी आहे या सगळं यश मिळवण्यामध्ये. त्यामुळे जर ग्रुप स्टडी मी ग्रुप स्टडीला वाईट नाही म्हणत, पण ग्रुप स्टडी करत असेल तर स्टडीज करा. स्टडीज व्हायला कारण पाहिजे. बऱ्यापैकी नवनाथ मी म्हणतो की ग्रुप स्टडी 50% पण होत नाही. बरोबर. ग्रुप स्टडीच्या नावाने वेगळ्याच गोष्टी चालू वेगळं. असतात. त्या गोष्टी नाशिकमध्ये माहिती नाही, पुण्यात आहेत तशा गोष्टी हो, हो. भरपूर, आणि आता नाशिक पण जवळपास त्याच मार्गावर आहे. बरोबर. तर मग ग्रुप स्टडी करत असाल तर ग्रुप स्टडीज करा, नाहीतर मग काही वाईट नाही ना. तसे सारखं एकटं सिरियस होणं ऍस्पिरंट पाहिजे ग्रुप स्टडीसाठी. एकटं राहणं काही वाईट नाहीये. अजिबात. आज तुझा सगळा सक्सेस बघून आपण म्हणू शकतो की एकटं राहणं उलट चांगलं आहे असं चांगलं म्हणायला आहे. हरकत नाही. हो. पण ते कोणी कोणत्या वेळी नाही घ्यायचं, ते त्याच्यावर डिपेंड आहे ते. बरोबर. म्हणजे माझं असं म्हणणं होतं, मी जोपर्यंत घडत नाही, सक्सेस होत नाही ना, तोपर्यंत माझ्या आयुष्यात कोणीच यायला नको. मी एकटाच माझी घडण स्वतःच माझं शिल्पकार होईल. नवनाथ, थोडा असं. पर्सनल प्रश्न हा. विचारतो तुला. ज्या लोकांनी एलिगेशन्स लावले एवढे, हा. जे चुकीचे एलिगेशन्स लावले, हम्म. जेव्हा त्यांच्यापर्यंत या गोष्टी गेल्या, हा. सक्सेस पोहोचलं, त्यानंतर त्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या तुझ्याबद्दल? ती प्रतिक्रिया तर मला म्हणजे जाणून घ्यायला तर काही म्हणजे चान्सच भेटला नाही, कारण की आमच्या त्यांचे काही संपर्कच नाहीये बरोबर. डायरेक्ट. परंतु तरी म्हणजे जे दुसरे बी लोक ज्यांच्या सोबत असं होते, तर त्यांनी डायरेक्ट असे विचार करायला लागले की अरे याचा मुलगा कस का झाला, याचा म्हणजे माझ्या आई वडिलांकडे तुम्ही जेव्हा बघशाल ना, तेव्हा तुम्ही कोणी सांगू शकत नाही अरे का म्हणजे यांचा मुलगा पास झालेला, यांनी एवढं शिकवलंय बा. कारण की माझी जी पार्श्वभूमी होती शिक्षणाची, माझ्या घरात कोणीच शिकलं, मला 6 बहिणी जरी होतात ना, तरी त्या 10वी 11वी झाल्या, म्हणजे 17-18 वर्षांनी झाल्या, त्यांचं लग्न लावून दिलं. बरोबर. शिकलेलं कोणीच नव्हतं, म्हणजे 12वीच्या पुढे मीच पहिलं व्यक्ती होतो आमच्या घरातला की मी शिकलेलो आहे. त्याच्यामुळे कोणाला असे अपेक्षाच नव्हती, कारण मी करू शकतो भाऊ काहीतरी, गेलाय नाशिकला काहीतरी उन्हाळ्यात करत असेल, काहीतरी करत असेल भाऊ. पण मग डायरेक्ट असं त्यांना एक धक्का बसला, अरे याचं मुलगा कसं करू शकतो असं. हा. तर मग खरं म्हणजे मला ते बदला घ्यायचं होता, तो बदला घेण्यात जास्त म्हणजे मजा आली असं म्हणू. मजा आली असं. हा. नवनाथ, मी एक प्रश्न विचारतो, म्हणजे खूप निजी आहे. तर जर समजा ज्यांनी जे तुमच्या बरोबर असं वाईट चुकीचं वागले, ज्यांनी असे एलिगेशन लावले, जर तुला त्यांना माफ करायची वेळ आली तर नाही करू तुझ्या काय शकत. प्रतिक्रिया असतील? नाही करू शकत मी माफ, कारण की ते जेवढे त्यांनी 3-4 वर्ष केलं आमच्यासोबत गावात एक बी माणूस बोलत नव्हता, आमचे नातेवाईक सुद्धा नाही, नातेवाईक पण नाही, आमच्या लग्नात आले नाही. फक्त माझे आईच्याकडचे जेवढे नातेवाईक होते तेच आमच्या लग्नात, वडिलांकडचे कोणीच नाही. चुकीला माफी नाही. हा, चुकीला माफी म्हणजे आम्ही जेव्हा गरज होती तेव्हा तुम्ही त्रास दिला, आज सगळं चुकीचे दिवस आहेत म्हटल्यावर आज अजिबात नाही. आणि म्हणजे विषय 2-2 दिवस आमच्या घरात चूल पेटत नव्हती त्या काळात, कारण आम्ही एवढ्या डिप्रेशन मध्ये गेलेलो होतो ना, 2-2 दिवस चूल पेटत नव्हते, तेच खायचो आम्ही सकाळचं संध्याकाळी. आम्ही की त्यावेळेस तुमच्यावर काय बीतत होते असं आम्ही विचार सुद्धा नाही करू शकत त्या गोष्टी, म्हणजे तुम्ही फेस केलं. हा, म्हणजे त्या काळापासून माझे वडील एकदम हे होऊन गेले, खचून गेले, म्हणजे त्यांना अजून बी एवढे येत नाही असं. म्हणजे एक अंधश्रद्धा एक पूर्ण घर कसं म्हणजे उद्ध्वस्त करून शकते. हा. पण मग मी एक काय म्हणतो नाही का, घरच्यांच्या आणि ताई दाजींच्या खंबीर साथने त्याच्यामुळे मी माझं चालूच ठेवलं, आणि मी म्हणजे छोटी मोठी पण मग सक्सेस झालोय जवळपास. नवनाथ, तुझ्या पूर्ण आयुष्यात आता आता जॉबला लागलाय, इथून तुझे पूर्ण दिवस बदलणार, तुझे बदलणार आहेत, फॅमिलीचे बदलणार. समजा आयुष्यात परत तुझ्या जे काम करायच्या ठिकाणी समजा जर अशा अंधश्रद्धेमुळे जर असं काही चुकीचं घडतंय, तर तू काय स्टँड घेशील? नाही, मी तर असं म्हणजे एकदम पुरेपूर विरोध करेल त्या गोष्टी, कारण मी स्वतः फेस केलेला आहे, आणि मला माहिती आहे अंधश्रद्धाच असते, खरं काही असंच नाही, अजिबात राहत नाही. त्याच्यामुळे मला जेवढं बी माझ्या कडून मला हे होईल, मदत होईल, मी 100% तेच करेल, कारण की अंधश्रद्धाच ही अंधश्रद्धा राहते, कोणालाच नाही व्हायला पाहिजे. जो आम्हाला माझ्या फॅमिलीला त्रास झालेला आहे तो कोणालाच नाही व्हायला पाहिजे. तुझं बालपण काढून घेतलं म्हटल्यावर सगळ्यात चांगला जो टाइम असतो पोरांचा तो बालपण असतं. तुझं बालपणच या गोष्टींमुळे जरी रावलं गेलंय म्हटल्यावर. नवनाथ, असं
जो चालला तुझा प्रवास हा सगळा आपण ऐकला, याच्यात तर तुला कोणाला तरी काहीतरी सांगायचं होतं, मनातली गोष्ट. घरातल्यांना, बाहेरच्यांना, मित्र परिवार किंवा तुला कोणत्या व्यक्तीला काही सांगायचं होतं की ते राहून गेलं आणि तुला सांगायचं होतं त्यांना. मग ते डंकी की चोट पे सांगायचं असो किंवा घरातल्यांना सांगायचं असो, तू आपल्या व्यासपीठच्या माध्यमातून तो मेसेज देऊ शकतो. तर म्हणजे सांगायचं म्हणजे मी माझ्या आई वडिलांना बहिणींनाच सांगू शकतो. म्हणजे मी खोटं बोललो होतं जेव्हा प्रिपरेशन करत होतो ना, एक खोटं बोललो होतं आणि ते खोटंच सत्य मला आहे ना, तर मी 5 कोणती तरी पोस्ट मिळवल्यानंतर मला ते सत्य सांगत होतं मी त्यावेळेस खोटं का बोललो होतं म्हणून. पण मी आजपर्यंत 1 वर्ष झाला रिझल्ट लागून मी काही बोलू शकलो नाही. तर मी सांगू शकतो म्हणजे मी आमच्या नातेवाईक म्हणजे एकदम ब्लड रिलेशन मधले नातेवाईकाचं आहे ना, मुलाचा साखरपुडा होता. तर मी जेव्हा प्रिपरेशन करत होतो तर मला बोलवलं. तर मी साखरपुड्याला वगैरे गेलो. तर तिथे आहे ना म्हणजे मला साखरपुडा वगैरे कार्यक्रम आवरल्यानंतर मला सगळ्या नातेवाईकांनी, म्हणजे मी नाव नाही घेऊ शकत, म्हणजे चांगले आमचे रिलेशन चांगले आहेत, पण मला त्यावेळेस त्यांनी जे केलं होतं त्याच्यामुळे मला ती आठवण अजून बी माझ्या हृदयात आहे. म्हणजे मला घेरलं तिथे, तू काय करतो नाशिकला, इकडं मजा करतो, हे करतो, तुझे आई वडील तिकडे कष्ट करतात, आमच्या गावाला तर आम्ही खाऊ घालतो. बरोबर. लाईक मला हे म्हणजे माझे स्वतःचे नातेवाईक एकदम ब्लड रिलेशन मधले, मला ते जास्त लागून गेलं का तुझ्या आई वडिलांना आम्ही खाऊ घालतो, तू काय करतो तिकडे, त्यांचे काही बघ, आम्ही बघतो त्यांना, तू येत नाही इकडे, असं तसं. त्यांना काय माहित मी काय करतोय, काय अभ्यास करतोय. आज त्यांना नक्कीच उत्तर मिळून गेलं असेल की नवनाथ नाशिकमध्ये काय करतो, नाशिकमध्ये मी काय करतो त्यांना नक्कीच मिळालं. पण मग त्यांना ते समजत नव्हतं, कारण की आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये म्हणजे रिलेशन मध्ये वगैरे कोणी एमपीएससी वगैरे काही अभ्यास करत नव्हतं त्या काळी. नाही, आपण एक म्हणू शकतो ना की हे सेक्टर आहे ना, आता ठीक आहे, आपण म्हणजे तुम्ही याच्यामध्ये अभ्यास केलेला आहे, जे पास होत आहेत त्यांना या गोष्टी माहिती आहेत, किंवा काहींचे म्हणजे पालक आहेत त्यांना या गोष्टींची माहिती आहे थोडी. पण मग ज्यांना माहिती नाही त्यांना ते वेगळं वाटतं, खूप रस्ता वेगळा निवडला, म्हणजे काहीच करत नाही, कॉलेज बी करत नाही, काहीच करत नाही. आणि त्यात पण मग काही नातेवाईकांचं कसं असतं, काहींचं एक सद्भावनेने विचार नसतं की भाऊ काय चाललंय तुझं, आणि काही असे असतात की ते टोचून बोलणार. मला टोचून बोललं ते एकदम लागून गेलं मला, म्हणजे त्या दिवशी टोचूनच बोललेलं, एकदम टोचून, म्हणजे एकदम काय एकदम भयानक. का मला माझ्या आई वडिलांवरून बोलले ना ते, त्यांच्यासाठी काही 2 शब्द तुला असे म्हणजे मी अजून नाव नको स्पेसिफिकली काय उत्तर, पुढची स्टोरी काय होती माहिती, मग मी तिथंच निर्धार करून घेतला तिथून कार्यक्रमावर, आता जर आपण जोपर्यंत पोस्ट काढत नाही तोपर्यंत नातेवाईकाच्या कोणत्याच नातेवाईक गावाला जायचं नाही, कोणाच्याच घरी जायचं नाही. बरोबर, ठरवून घेतलं. आणि त्याच्यानंतर मग मी लगेच 8-10 दिवसानंतर लगेच लग्न होतं. मग आता मला तर जायचं नव्हतं, मग लग्नाला तर जायचं नव्हतं, सगळ्या बहिणी दाजी आईन ते सगळे गेले लग्नाला, मग मी जायचं नाही. मग कारण काय सांगू का मला नाही यायचं. मग मी माझ्या आईला त्यांना सांगितलं का माझं आहे ना एक पेपर आहे, मी फॉर्म भरला होता मुंबईला, पेपर आहे लग्न टाळीच्या दिवशी पेपर आहे म्हटलं. मग मी खोटं बोलून दिलं, हे खोटं बोललो होतं का मी लग्नाला नाही जमणार, मला पेपरला जायचं. हा, तर मग मी एकदम सगळे लग्न वगैरे गेले तिकडे, मी इकडेच सकाळी 6 वाजताच लायब्ररीत येऊन बसलो, संध्याकाळी 7-7:30 पर्यंत, आपला 10-10:30 पर्यंत बहिणी ते जोपर्यंत घरी येत नाही तोपर्यंत लायब्ररीतच बसून राहिला, अभ्यास केला, चांगला अभ्यास केला. आणि मग म्हणजे मी हे मग आईला म्हणजे मला सांगायचं होतं का मी हे खोटं बोललो होतो, पण मग मी आजपर्यंत बोलूच शकलो नाही आईला का मी खोटं बोललो होतो म्हणून. पण मग आज तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून मी आज सांगतो का मी त्या लग्नाला का बरं नव्हतो. अण्णा त्याला वाटतंय तो खोटं बोललाय असं, पण ते खोटं चांगल्यासाठी बोललेला होता तो. तसं मग मी आज सांगू शकतो मी ते खोटं बोललो होतो का मी लग्नाला का बरं नव्हतो आलो, मी लायब्ररीतच होतो. पण मग माझ्या आई वडिलांना बहिणींना वाटत होतं हा मुंबईला गेलाय पेपराला. तू खूप लावून घेतलं ते मनाला. हो, मी एकदम माझ्या मनाला खूप लागलं होतं. बरं, आता जेव्हा तुझं झालं सिलेक्शन झालं, आता त्याच नातेवाईकाची प्रतिक्रिया मला ऐकायची तुझ्याकडून, काय होती ते म्हणजे मला एवढं टोचून बोलले होते ना, काय सांगू. ते म्हणजे त्या दिवसाची गोष्ट. मग जेव्हा मी पास झालो ना, लगेच स्टेटस ठेवणं, ते घरी बोलवणं, सत्कार वगैरे करणं, म्हणजे मला एकदम असं ऑकवर्ड वाटायचं, अरे हे काय होतं, काय झालं, काय बोलत होते, म्हणजे हा तोच माणूस आहे का असं वाटत. हा तोच माणूस आहे, म्हणजे आपली एवढी इज्जत काढत होते ते त्या काळी, आणि आज कसं काय लगेच असं बदलून गेलं नाही का. आणि माझे एकदम ब्लड रिलेशन मधले बरं का, एकदम म्हणजे मी एक्सपेक्ट नव्हतं करत. दोघी गोष्टी असतात ना, काही लोक तुला तुझ्या काळजीपोटी विचारणारे पण असतात आणि काही टोचून बोलणारे पण असतात. आपण त्यावेळेस आपण स्टेबल राहून आपण विचार करायचा असतो की आपल्याला कसं घ्यायचंय, आणि तू ते एकदम योग्य पद्धतीने घेऊन तू जे म्हटला की आता मी खोटं बोललो, मी तर म्हणतो ते 100% खोटं नव्हतं. जर स्वाभिमान टिकवण्यासाठी जर तुला खोटं बोलावं लागत असेल तर तो बिलकुल
बिलकुल खोटेपणा नाही तुझा. बरं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तू एवढा कॅमेऱ्यासमोर जर म्हणतोय की मी खोटं बोललो, हा. ही खूप महत्वाची मोठी गोष्ट आहे की लोक खूप काही खोटं बोलून पण मान्य करत नाही. त्याला अंगात गुण असतात ते की ते बरोबर. मान्य करण्याची तयारी असली पाहिजे. ती हिंमत पण खूप मोठी बरोबर. हिंमत लागते त्या गोष्टींना. नवनाथ, तुझा खूप प्रवास खडतर होता. तू खूप कष्ट सहन केले, तू केले, घरच्यांनी केले, घरच्यांनी तुझ्यावर जो विश्वास हो. टाकला, तुझ्या बहिणींनी, दाजींनी, सगळ्यांचा तू तो विश्वास तो सार्थक करून दाखवला. तुझ्या मित्रमंडळींना पण तुझा अभिमानच हो. आहे, घरच्यांना पण आहे. इथून पुढे पण तुला याच्यापेक्षा मोठी पोस्ट भेटो, याच्यापेक्षा तू मोठ्या पोस्टवर असो आणि परत तुला व्यासपीठवर आम्हाला बोलवण्याची संधी नक्की. भेटो. तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं आणि तुझ्या इथून पुढच्या याला प्रवासाला आमच्याकडनं आणि आमच्या टीमकडनं तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.